नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्याकडच्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकींचा बट्ट्याबोळ झाला आणि माझा एक अंदाज आहे की 100 कोटी रुपये आता अतिरिक्त लागत आहेत, कारण ती सुरक्षा, त्या स्ट्रॉंग रूम्समधल्या EVM वगैरे ठेवायचे तिथे. ते ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही नाही, सगळ्यांच्याच निकालाचा एकच मुहूर्त असावा, वेगळा नाही काढता येणार. आता म्हणून काय झालं आहे तर आमदार सत्ताधारी घटक पक्षाचे आणि सत्ताधारी घटक पक्षातला एक पक्ष यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्वतःचेच सुरक्षा खाजगी रक्षक लावले आमदारांनी, आणि काही पक्षांनी तर CCTV लावलीत स्वतःची. आता ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण मी आधी इलेक्शन कमिशनची सगळी नियमावली बघितली की काय म्हणते इलेक्शन कमिशनची नियमावली. स्ट्रॉंग रूम म्हणजे काय, खरोखरच या लोकांना तिथं लावण्याची ती गरज आहे का. तर मतदान झाल्यानंतर EVMs किंवा VVPATs, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि पहिलं पॉकेट जे फर्स्ट पॉकेट आहे, ही कागदपत्र ठेवण्यासाठीची तयार केलेली अतिसुरक्षित जागा म्हणजे स्ट्रॉंग रूम आहे. हे ब्ल्यू बुकमधले रूल्स आहेत. स्ट्रॉंग रूम हे फक्त गणना, काउंटिंग होईपर्यंत पूर्णतः सीलबंद ठेवले जाते. त्यात कोणालाही अनधिकृत प्रवेश पूर्णपणे बंद आहे. आता स्ट्रॉंग रूम कोण तयार करतं तर डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर DEO आणि रिटर्निंग ऑफिसर RO हे दोघं मिळून त्या व्यवस्थेची जबाबदारी घेतात. आणि आपल्याला माहिती आहे की डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे जिल्हाधिकारी, जो सनदी अधिकारी IAS ऑफिसर असतो, आणि RO सुद्धा शासकीय सेवेतलेच अधिकारी असतात. आता स्ट्रॉंग रूमची रचना कशी असते तर त्याला एकच प्रवेशद्वार असतं, हे फार महत्त्वाचं आहे. स्ट्रॉंग रूमला एकच दार असावं, बाकी सर्व दारे, खिडक्या हे ईट, सिमेंट किंवा लोखंडाने कायमस्वरूपी बंद करायचे. म्हणजे पॅच 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 करून ते सगळं दरवाजे, खिडक्या सगळं बंद करून टाकायचे. त्याला डबल लॉक असतं, 2 कड्या असतात. एकाची चावी RO कडे असते आणि दुसऱ्याची चावी ARO कडे असते, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर. दोन्ही व्यक्ती उपस्थित नसताना स्ट्रॉंग रूम उघडता येत नाही. हे मजबूत बांधकाम असायला हवं. खोलीचं बांधकाम मजबूत, भिंती मजबूत, सुरक्षित छत, घन लोखंडी दरवाजा असायला पाहिजे. असा पण किरकोळ लाकडी नाही चालला, लोखंडी दरवाजा असायला पाहिजे. तिथे पाण्याची गळती, तापमान, आग लागण्याची जोखीम नसावी. खोली पूर्णपणे कोरडी, सुरक्षित, पाणी न शिरणारी असावी. अग्निशमन यंत्रणांचा वापर करणं बंधनकारक आहे. याचे सुरक्षा नियम काय आहेत बघा. 24 तास 7 दिवस म्हणजे 365 दिवस, जेवढी काळ तिथे EVM राहतील मतमोजणीच्या आधी, तेवढी काळ तिथं सुरक्षा व्यवस्था असते. पोलीस किंवा CARF म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल तिथं तैनात असतं. 2 किंवा 3 टप्प्यात ती सुरक्षा व्यवस्था असते. आधी एक छोटीशी, मग मोठी, मग आणखी व्यापक पातळीवरती. कंट्रोल रूम, स्ट्रॉंग रूमच्या जवळच 24 तास पहारा करणारे कंट्रोल रूम असतं. उमेदवाराचे प्रतिनिधी या नियंत्रण कक्षाच्या परिसरामध्ये बसू शकतात, त्यांना ते अलाव आहे. आता ह्या सगळ्याची व्हिडिओग्राफी अनिवार्य आहे. स्ट्रॉंग रूम उघडणं किंवा बंद करणं त्याची व्हिडिओग्राफी करायला लागते. EVM जर हलवले तर त्याची पण व्हिडिओग्राफी करावी लागते. सील करत असताना त्याची व्हिडिओग्राफी करावी लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी, समजा इलेक्शन पिटिशन झाल्या तरी त्या व्हिडिओग्राफीतनं तुम्हाला भविष्यातले पुराव्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असतं. आता EVM आणि कागदपत्राची मांडणी कशी होते बघा. पोलिंग स्टेशननुसार वेगवेगळे संच असतात. प्रत्येक मतदान केंद्राचा EVM आणि VVPAT आणि कागदपत्राचा संच एकत्र आणि स्वतंत्रपणे, एकत्र करायचे पण स्वतंत्रपणे प्रत्येक बूथनिहाय वेगळं ठेवणं बंधनकारक आहे. जर वेगवेगळ्या स्ट्रॉंग रूम्स असतील, म्हणजे पोल्ड EVM स्ट्रॉंग रूम मतदान झालेल्या मशीनसाठी, स्ट्रॉंग रूमचे पण प्रकार आहेत. पोल्ड EVM जिथं मतदान झालेलं आहे तशासाठीचं, ती एक वेगळी स्ट्रॉंग रूम. इलेक्शन पेपर स्ट्रॉंग रूम इतर कागदपत्रासाठी ही वेगळी आहे आणि त्यांना एकत्रित ठेवणं मनाई आहे. त्याला रॅक सिस्टम, जागा कमी असल्यास लोखंडी रॅक वापरू शकतात, पण प्रत्येक मतदार केंद्राचं साहित्य एकत्रित आणि क्रमांकानुसार ठेवावं लागतं. आता इथं ट्रान्सपरन्सी कशी आहे तर सील करण्याच्या वेळी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना बोलवलं जातं. स्ट्रॉंग रूम सील करताना, EVM ठेवताना, सील तपासताना, दार बंद करताना हे सगळं उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या उपस्थित होतं. उमेदवार स्वतःचे सील लावू शकतात, दारावर किंवा कड्यावर पक्षाचं चिन्ह ते लावू शकतात, आणि सतत त्यांना ह्या स्ट्रॉंग रूमवरती पहारा देण्याचे अधिकार आहेत. 24 तास ते तिथे बसू शकतात. आणि आता पुढची बातमी तीच असणार आहे. आता स्ट्रॉंग रूम कधी उघडता येतं, 3च वेळेला फक्त स्ट्रॉंग रूम उघडता येतं. एक जर हायकोर्टानं आदेश दिले तर, 2 ROच्या उपस्थितीत अधिक उमेदवारांच्या प्रतिनिधीसह प्लस CCTV प्लस व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि 3 प्रत्यक्षात काउंटिंगच्या दिवशी. इतर कोणत्याही कारणानं उघडणं पूर्णपणे मनाई आहे. आता काउंटिंगच्या दिवशी काय होतं तर स्ट्रॉंग रूम ते काउंटिंग हॉल हा पूर्णपणे बॅरिकेटिंग करून
सुरक्षित करतात, अधिकाऱ्यांची कडक ओळख तपासणी करतात, मशीन बाहेर काढताना उमेदवारांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतात, त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा तिथे व्हिडिओग्राफी केली जाते. आणि त्यामुळं इलेक्शन कमिशननी जरी स्ट्रॉंग रूमची संख्या ठरवलेली नसली तरी काही अटी आहेत. जर एका खोलीत सर्व EVM बसत नसतील तर एकापेक्षा जास्त स्ट्रॉंग रूम चालतात, पण सगळे स्ट्रॉंग रूम त्याच इमारतीत शेजारी असावेत, शक्यतो त्याच मजल्यावरती असावेत, सर्वावर डबल लॉक CCTV सुरक्षा असायलाच हवी. सबस्टिट्यूट म्हणजे रिप्लेसमेंट रूम नाही, मशीन दुसरीकडे हलवणे फक्त अत्यावश्यक परिस्थितीत आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच करायचं आहे, पूर्णपणे व्हिडिओग्राफी करायची आहे. आणि ही सगळी जबाबदारी आहे RO आणि DEOची, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरची. ह्या सगळ्याची ते बघतील. आता हे सगळं सांगायचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. इंटरेस्टिंगली आपल्याकडे आपण जो आता परभणीमध्ये झालंय असं की परभणीतल्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट तिथे ह्या EVM आणि स्ट्रॉंग रूमच्या निगराणीसाठी CCTV लावून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेत ते. तर तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव आणि पाचोरा ह्या 2 नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिथे असलेल्या शिवसेना आमदार पक्षाच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारानं तिथं स्वतःचे गार्ड लावलेत. त्यांची 3री टर्म आहे. आता ते निवडून म्हणून आलेले आहेत. किशोर पाटील त्यांची 3री टर्म आहे. ते आणि त्यांच्या बहिणीच्या दरम्यानच यावेळेच्या विधानसभेची लढत झाली होती. ते निवडून आले, पण त्यांना असं वाटलं की या स्ट्रॉंग रूम आणि याच्यावरती काही आपला भरोसा नाही आहे आणि म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी 5-6 असे स्वतःचे खाजगी सिक्युरिटी गार्ड लावलेत. आणि मी तुम्हाला नियम सांगितले ते तसं करू शकतात आणि त्याप्रमाणे आता सध्या तसं करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे मी आधी म्हणालो तसं की परभणीमध्ये थेटपणे जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं CCTV लावले, ज्याचे फुटेजेस तुम्ही आता बघत आहात स्क्रीनवरती. आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अगदी शेकोट्या पेटवून तिथं बसलेले. खरं तर हे रूल बघितले, हे नियम बघितले तर ह्यापैकी काही गोष्टी करण्याची कोणालाही गरज नाही आहे. कारण त्याचे फुटेजेस समजा तुम्ही नाही आहेत त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या शेजारी, तर असं तर होत नाही की ते फुटेजेस तुम्हाला मिळत नाही. ते मिळतातच तुम्हाला. जेव्हा केव्हा तुम्हाला ते फुटेज पाहिजे असतात ते बंधनकारक आहे. इलेक्शन पिटिशन जर झाल्या तर हायकोर्टाचा निवाडा 6 महिन्याच्या आत यावा अशी अपेक्षा आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता आपल्याकडे सुजय विखे यांची निवडणूक ही वादात होती, तेव्हा निलेश लंकेच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रति आव्हान दिलं आणि पैसे पण भरले 18-19 लाख रुपये. पुढं काय झालं त्या संदर्भात माहीत नाही मला, पण त्या 4 ते 5 इलेक्शन पिटिशन ज्या लोकसभेला झाल्या त्याचे EVM अजूनही कुलूप बंद आहेत, ते उघडता नाहीत येत. जेव्हा केव्हा इलेक्शन संदर्भातला निवाडा संपेल तेव्हा ते EVM तुम्हाला उघडता येतात आणि नव्याने त्याची पुन्हा वेगळ्या मतदारसंघासाठी त्याची रवानगी केली जाऊ शकते. EVM संदर्भात एक तर मी खात्रीने सांगतो की EVM हॅक होत नाहीत अनटिल अँड अनलेस कोणतंही असं इलेक्ट्रॉनिक गॅझेट की जे इंटरनेटनी कनेक्टेड आहे तोपर्यंत ते गॅझेट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू हॅक. कारण त्याला बाहेरचं सबस्टिट्यूट काहीतरी लागेल त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी, ते नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये पण म्हटलं आणि नंतर मधल्या काळामध्ये पण म्हटलं की हे विरोधी पक्षाचं गिमिक आहे की EVM मॅनेज सब झूट आहे. खरं हेच आहे की तुम्हाला EVMमध्ये निगराणी करण्यासाठी सुद्धा माणसं ठेवायची गरज नाही. पण तेवढा आता विश्वास हा आपल्याकडच्या राज्यकर्त्यांनी गमावलेला असल्यामुळं आणि आपल्या यंत्रणाच इतक्या कॉम्प्रोमाइज असल्यामुळं हे असं चाललंय की लोक सत्ताधारी घटक पक्षाचे लोक स्वतःचे खाजगी सुरक्षा रक्षक CCTV वगैरे लावतात. ह्या सगळ्या घडामोडीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे. पण मला आज तुम्हाला सांगायचं होतं स्ट्रॉंग रूम म्हणजे काय. आपल्याला कल्पना तर होती का की एवढे 101 नियम इलेक्शन कमिशननं घालून दिले. थांबूया.